Okay, the next question is your either or condition. So let's discuss either or condition first. For either or condition, write it down if you have a problem in this. For either or condition, you need to have variables which are same. Your conclusion should be individually false. And the third, which is very, very important, either there should be a relation between the variable or there should be no relation between the variables. I'll come to this third part later on. Let's discuss first two parts. Say a conclusion is given to you. Say statement is given to you and a conclusion says, say P is greater than S and P is equal to S. P to S मध्ये रिलेशन तर आहे. आता कोणी सर हे तर बेसिक आहे, हे बेसिक का घेतोय? जेव्हा आपण ट्रिकी क्वेश्चन्स घेऊ ना, हे तुम्हाला कामाला येतील, तर नीट लक्ष द्या. P to S देर इज रिलेशन. हा जो सिम्बॉल आहे कन्क्लुजन मध्ये, इट शुड बी ॲटलिस्ट वन्स आहे का? नाही. सो आय कॅन से दिस कन्क्लुजन इज फॉल्स. परत तेच पार्ट, P आणि S ची हाईट इक्वल म्हणताय, इज इट इक्वल? नो. सो आय कॅन से दिस इज ऑल्सो फॉल्स. Variables are same, conclusion is individually false. Mark this point, it is individually false. आता इथे तुमचं काम काय बघ, greater than equal becomes greater than equal to variable S, variable P. आता मला सांगा P to S greater than equal to मध्ये answer is true. So I can say variables are same, conclusion is individually false, and there is relation between the variables. So adding this sign, if the conclusion becomes true, so I can say this is your either or condition. आता हे आपण क्लासमध्ये पण घेतलंय आणि हे तुम्हाला येतं, ॲग्रीड. आता असे काही क्वेश्चन्स आहेत जे मॉक टेस्टमध्ये विचारताना सेम प्रोसिजरमध्ये विचारताय आणि मुलं डायरेक्टली इधर और टिक करतात. तो कोणता पार्ट आहे बघा. से P इज लेस दॅन S, P इज इक्वल टू S. परत तोच पार्ट, S पासून तुम्ही P कडे जाऊ शकता का? नाही. सो आय कॅन से दिस कन्क्लुजन इज फॉल्स. परत तोच पार्ट, P इक्वल टू S, दिस इज ऑल्सो फॉल्स. या दोन्ही साइन्सला ॲड करा. ग्रेटर आहे S पासनं, सो दिस विल बी S, दिस विल बी P. मला सांगा S ग्रेटर दॅन इक्वल टू P, S ग्रेटर दॅन इक्वल टू P हे ट्रू आहे का? नाही. सो आय कॅन से दिस इज ऑल्सो फॉल्स. आता काही मुलांचा प्रॉब्लेम कुठे होतोय, त्यांना इधर ऑरच्या कंडिशनमध्ये, इनइक्वालिटीजमध्ये इधर ऑरच्या कंडिशनमध्ये ते फक्त डायरेक्टली बघताय, व्हेरिएबल सारखे दिसले, कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली फॉल्स आहे, ते चेक करत नाही. इथे चेक करा. परत रिपीट करतोय. सेम माझ्याकडनं मिस्टेक नाही, पण खूप जणांकडनं मिस्टेक कुठे झाली ती आहे MBA-CET ह्या वर्षी. ट्रस्ट मी, सेम टाईपचा प्रॉब्लेम होता. व्हेरिएबल सारखे होते, दोन्ही इंडिव्हिज्युअली फॉल्स होते. ज्यांना माझ्या स्लॉटमध्ये विचारलं, सेकंड स्लॉट, ज्यांना विचारलं त्यांनी इधर ऑर टिक होतं आणि ते इधर ऑर नव्हतं, कारण मी ते 3दा क्रॉस चेक केलं होतं. मला वाटतं की यार इधर ऑरची कंडिशन तर आहे, पण ते इधर ऑर येत नव्हतं, ते या केसमध्ये येत होतं. तर IBPS यावर्षी मिसेनियसमध्ये ट्रिकी क्वेश्चन टाकताय. मला हे म्हणायचं की 5 out of 5 everyone should get. Even if you are getting 4 correct, means you are getting 3.75. So I hope this point is clear to you. आता इथे either or मध्ये अजून एक टाइप आहे, तो आहे that is non-relative either or. We'll discuss non-relative either or also. Say S is less than T. तुम्हाला म्हटलं या केसमध्ये if S is less than T, या केसमध्ये कन्क्लुजन मध्ये विचारलंय that is P is greater than T and P is less than equal to T. मला सांगा P पासून T कडे रिलेशन आहे का? P to Q, Q to R, R to S. पण S पासून तुम्ही T कडे जाऊ शकता का? नाही. सिमिलरली S T पासून S, S पासून R, R पासून Q कडे जाता येईल का तुम्हाला? नाही. सो आय कॅन से देर इज नो रिलेशन बिटवीन P अँड T. आता जर P आणि T मध्ये रिलेशन नाही आहे, सो आय कॅन से बोथ दी कन्क्लुजन आर इंडिव्हिज्युअली फॉल्स. व्हेरिएबल्स आर ऑल्सो सेम. आता कोणी सर मग काय ॲड करायचं, डायरेक्टली जीव द्या. ॲड कसं करणार आहे ग्रेटर अँड लेसला तुम्ही? तर या केसमध्ये
if both the conclusions are false, variables are same, you have to check here, that is symbols. आता सिम्बॉल्स कोणते चेक करायचे? चेक करताना कोणताही एक व्हेरिएबल घ्या. समजा मी हा व्हेरिएबल घेतोय p, आय एम टेकिंग व्हेरिएबल दॅट इज p. ह्या व्हेरिएबलला मी घेतो. आता मला विथ रिस्पेक्ट टू p मला 3 सिम्बॉल्स पाहिजे. कोणते कोणते एकदा बघून घ्या. ग्रेटर, लेस आणि इक्वल. 3 सिम्बॉल्स ग्रेटर, लेस आणि इक्वल फक्त एकदाच पाहिजे. दॅट मीन्स p शुड बी ग्रेटर दॅन t, p शुड बी लेस दॅन t आणि p शुड बी इक्वल टू t. आहे का एकदा चेक करू. p ग्रेटर दिसतोय t पेक्षा, p लेस आहे t पेक्षा आणि p इक्वल पण आहे. हे बघा इकडे इक्वल. तर या केसमध्ये तिन्ही सिम्बॉल्स आलेत. किती वेळेस आलेत? एकदाच. तर या केसमध्ये दिस बिकम्स युअर इदर ऑर कंडिशन. याला आपल्या लँग्वेजमध्ये म्हणणार आहे दॅट इज नॉन रिलेटिव्ह इदर ऑर कंडिशन. आता एक्झाममध्ये हे काय ते देणार नाही तुम्हाला, ऑप्शनमध्ये फक्त इदर ऑर असणार आहे. ऑलवेज रिमेंबर दिस पार्ट. प्लस इथे या केसमध्ये जर एखाद्याने म्हटलं की सर इक्वल टू इथे पण आला, मग काय करायचं? आता तुम्ही सांगा. p ग्रेटर दॅन इक्वल टू टी, p लेस दॅन इक्वल टू टी. तिन्ही सिम्बॉल तर आहे ग्रेटर, लेस आणि इक्वल. पण मी स्टार्टिंगमध्ये म्हटलंय तुम्हाला दिस सिम्बॉल शुड बी देअर ओनली अँड ओनली वन्स. अ सिंगल सिम्बॉल शुड बी देअर ओनली अँड ओनली वन्स. इक्वल टू रिपीट झालाय दॅट मीन्स वॉट? इक्वल टू येण्याची पॉसिबिलिटी वाढली. इदर ऑर नथिंग बट पॉसिबिलिटी. You toss a coin, either it will be your head or tails. That is either or, either heads or tails. Similarly either or चा कन्सेप्ट हेच आहे. प्रत्येक पॉसिबल केस हे इक्वल पाहिजे. इथे इक्वल टू येण्याची पॉसिबिलिटी वाढल्यामुळे दिस बिकम्स युअर नायदर नॉर कंडिशन. सिंपल लास्ट बेंचेस लँग्वेजमध्ये 3 सिम्बॉल्स आले पाहिजे. ग्रेटर, लेस आणि इक्वल. किती वेळेस आले पाहिजे? फक्त एकदाच. जर एक पेक्षा जास्त वेळेस आले तर नायदर नॉर. आता तुम्ही इथे एक पार्ट मला सांगा. समजा सिम्बॉल एक कट केला, फक्त p ग्रेटर दॅन t, p लेस दॅन t, मग हे इदर ऑर होईल का? एक्झॅक्टली नाही होणार आहे. का? तिन्ही सिम्बॉल्स पाहिजे ना. तर एखादा सिम्बॉल कमी झाला किंवा एखादा सिम्बॉल जास्त झाला तर तो होणार या केसमध्ये नायदर नॉर. व्हेरएज इफ ऑल द सिम्बॉल्स आर देअर ग्रेटर, लेस आणि इक्वल ओनली अँड ओनली वन्स विथ रिस्पेक्ट टू एनी वन व्हेरिएबल, इट विल बी युअर इदर ऑर कंडिशन. परत पाठ एक्झाममध्ये नॉन रिलेटिव्ह नसणार आहे. सर मला दिसला नाही म्हणून मी नॉन रिलेटिव्ह नन ऑफ दिस टिक करू, असं काहीच नाही आहे. एक्झाममध्ये ऑप्शन इदर ऑरच असणार आहे. हे पाठ लक्षात राहू द्या. पाठ क्लिअर इथपर्यंत? ओके. आता या केसमध्ये समजा मी एक लास्ट कन्क्लुजन घेऊ, बघू तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर आहे का. थोडं ना बोर्डसाठी ॲडजस्टमेंट करा, आपलं नाही ना म्हणून. ओके. से वी ॲड अ व्हेरिएबल u is greater than t, p is less than equal to t. u to t रिलेशन नाही, t to u रिलेशन नाही, तर डायरेक्टली आन्सर विल बी फॉल्स. आता एवढं तर तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे, नाही तर मग पहिले बेसिक क्लिअर करून घ्या मग व्हिडिओ बघा. आता या केसमध्ये u पासून t रिलेशन नाही आहे, t पासून p रिलेशन आहे, दोन्ही फॉल्स आहे. आता या केसमध्ये सरांनी तर म्हटलं की व्हेरिएबल शुड बी सेम. नाव t इज सेम, ॲग्रीड. बट इथे एकतर u पाहिजे होता किंवा इथे एकतर p पाहिजे होता, दोन्ही नाही. मग याला नायदर नॉर करायचा का इदर ऑर करायचा, हा फार मोठा क्वेश्चन. हे आतापर्यंत कुठेच विचारलेला नाही बरं का, कुठेच नाही. हा पार्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे. असे क्वेश्चन्स पर्टिक्युलरली PGDM मध्ये विचारू शकतात, कारण की इथेच मुलांकडनं मिस्टेक होऊ शकते पर्टिक्युलरली. आता इथे तुम्ही सांगा, जर तुम्ही कन्क्लुजनकडे बघताय या केसमध्ये आणि सेम तुम्हाला स्टेटमेंटकडे जर लक्ष गेलं तर मला सांगता येईल का u आणि p या दोघांची एज सारखी आहे. if I say u and p are equal in this case or they have same height, so I can say in this case तुम्ही इथे p लिहा किंवा u लिहा, काही फरक पडणार आहे का? नाही. So I can say either you write p or either write u. It doesn't make any sense because both are equal. In this case p is equal to u. This is given in the statement, so I can say either you write p or u, it's one and the same thing. That means variables are same, conclusion individually false,
यू ग्रेटर पण आहे, इथे पीच्या जागेवर तुम्ही यू पण करू शकतात कन्सिडर. यू तुम्हाला लहान पण दिसतोय आणि इक्वल पण दिसतोय, तिन्ही सिम्बॉल्स आहे. सिम्बॉल जो तो आहे तो एकदाच रिपीट झालाय. सो इन दिस केस दिस बिकम्स युअर ईदर ऑर कंडिशन. आणि हे फॉर्ममध्ये लक्षात का नाही राहत, आपल्या सगळ्यांना सवय पडली की फक्त व्हेरिएबल सारखे का चेक करायची. एक्झाममध्ये तसं पार्ट लक्षात राहू द्या. जर कुठे तुम्हाला इक्वल टू दिसतंय आणि एखादा सिम्बॉल रिपीट दिसतोय, एक सिम्बॉल तर रिपीट असणार आहे, दोन करणार नाही, ते करू शकतात, पण या केसमध्ये सध्या तर नाही. तर हा पार्ट लक्षात राहू द्या. आय होप दिस पॉईंट इज क्लिअर टू. परत रिपीट करतोय. ईदर ऑर इज बीन डिवाइड इंटू टू पार्ट्स. वन इज युअर रिलेटिव्ह, सेकंड वन इज नॉन रिलेटिव्ह. दोघांसाठी पहिले दोन कंडिशन सेम आहे. व्हेरिएबल शुड बी सेम, कन्क्लुजन शुड बी इंडिव्हिज्युअली फॉल्स. रिलेटिव्हमध्ये रिलेशन पाहिजे, नॉन रिलेटिव्हमध्ये रिलेशन जरी नसेल तर या केसमध्ये तिन्ही सिम्बॉल्स आले पाहिजे. कोणते कोणते? ग्रेटर, लेस आणि इक्वल. फक्त किती वेळेस आले पाहिजे तर लक्षात राहू द्या, ओनली अँड ओनली वन्स. आय होप दिस पार्ट इज क्लिअर टू. सो I have completed every tricky question which can be asked in inequalities. Every tricky questions. कोणत्याही मॉक टेस्टमध्ये बघा इथपर्यंत हायेस्ट लेवल आहे. हा क्वेश्चन तर आतापर्यंत विचारलेलाच नाही, हे तर जास्तच लेवल झाली. फक्त हे डोक्यामध्ये राहू द्या की असे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. सो आय होप दिस पार्ट इज क्लिअर टू. नेक्स्ट विल मूव ऑन टू डायरेक्शन सेन्स. वी मेक शुअर की तुमचा हा पार्ट क्लिअर आहे. इन केस यू हॅव एनी डाऊट्स, टेलिग्राम अवेलेबल आहे, बिंदास मेसेज करा. थँक्यू सो मच.